सोन्याचं अंडी देणारी कोंबडी फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता। तो त्याची बायको खूप गरीब होते। आपला उदरनिर्वाह कसा करायचा याची त्यांना नेहमीच चिंता वाटायची। एक दिवस शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना त्याला एक अनोखी कोंबडी दिसली। ती कोंबडी दिसायला अगदी साधी होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती। शेतकऱ्याने तिला पकडली आणि घरी घेऊन आला। त्याला वाटले की ही कोंबडी घरात ठेवली तर त्याला रोजची अंडी मिळेल आणि थोडी मदत होईल। शेतकरी रोज सकाळी उठून खुरड्याजवळ जायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो खुरड्याजवळ गेला तेव्हा त्याला एक चमकदार पिवळे धमक अंडे दिसले। त्याने ते अंडे हातात घेतले आणि त्याला धक्का बसला। ते अंडे साधे सुधे नव्हते, ते सोन्याचे होते। शेतकऱ्याला विश्वास बसेना। त्याने आपल्या बायकोला हाक मारली आणि तिला सोन्याचे अंडे दाखवले। बायकोलाही खूप आश्चर्य वाटले। त्यांनी त्या सोन्याच्या अंड्याची बाजारात चौकशी केली। सोनाराने ते अंडे पाहून सांगितलं की हे खऱ्या सोन्याचं आहे। रोज सोन्याचं एक अंडे विकून ते दोघे लवकरच श्रीमंत झाले। त्यांनी मोठे घर बांधलं, शेती घेतली आणि आता ऐशाआरामात जीवन जगू लागले। पण लोभ नावाचे वाईट विचार त्यांच्या मनात हळूहळू डोकावू लागला। एक दिवस शेतकऱ्याची बायको त्याला म्हणाली, आपण रोज एक एक अंड्याची वाट का बघायची? विचार करा, जर ही कोंबडी रोज सोन्याचे एक अंडे देत असेल तर तिला मारून आपण तिच्या पोटातील सगळे अंडी एकाच वेळी काढून घेऊया, म्हणजे आपण रात्रीत अजून कितीतरी श्रीमंत होऊ। शेतकऱ्याला बायकोचे बोलणे पटले। त्याला वाटले रोज एका अंडे घेण्यापेक्षा सगळे सोने एकदम मिळाले तर किती चांगले होईल। त्याच्या मनातल्या लोभाने त्याला आंधळे केले होते। त्याला आपल्या संयमाचा आणि समाधानाचा विसर पडला होता। त्याच रात्री त्या लोभी शेतकऱ्याने त्या कोंबडीला पण पुढे झाले त्याने उत्सुकतेने तिचे पोट चिरले आणि आत त्याला एकही सोन्याचं अंड नव्हते। कोंबडीचे पोट सुद्धा इतर साध्या कोंबडीसारखंच रिकामं होतं। त्याच्या हातात फक्त मेलेली कोंबडी होती आणि हातातली संधी गमावल्याचं दुःख राहिले। त्यांना आता आपल्या चुकीची जाणीव झाली। त्यांनी आता लोभ केला आणि त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले। जी कोंबडी त्यांना रोज सोन्याचे एक अंड देऊन श्रीमंत करत होती ती आता कायमची नष्ट झाली होती। शेतकरी आणि त्याची बायको राहिलेले आयुष्य पश्चाताप करत जगले। दैव देतं आणि कर्म नेतं। धन्यवाद। कथा आवडली असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।